नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज शुक्रवार आहे आणि आज मी चाललो आहे शेंडीला. आज आमच्या इथलं मार्केट आहे शेंडीचा, तुम्हाला मार्केट दाखवतो चला. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललो आहे शेंडीला. मला भावेश आणि सर भेटले होते, किरण कडाळे सर. तर ब्लॉगर आहे ते. त्यांचा तुम्हाला ना खाली लिंक पाठवतो त्यांच्या चॅनलची, तिथं जाऊन सबस्क्राईब करा, त्यांचे ब्लॉग बघा, चांगले ब्लॉग बनवते. फायनली आम्ही शेंडीमध्ये पोचलो आणि भावेश दाखवत होता शेंडीचा बाजार मार्केट. तर व्हिडिओ स्किप करू नका, पुढे चालू राहू द्या. हे किरण सर पण आहे, त्यांचं पण ब्लॉगचं शूट चालू आहे. आम्हाला आम्ही आलो आज शेंडीला बाजाराला. मी बघू शकते का मागचं सेल्फी बघा, खूप गर्दी आहे, फुल गर्दी आहे, फुल. तुम्ही पण नाही का, तुम्ही एक दिवस या बाजारला. आणि वाज कोणतं आज शुक्रवार. हां शुक्रवार. तर आज शुक्रवार आहे. शुक्रवारी आमच्या इथं मार्केट असतोय शेंडीचा, आठवडे बाजार. तुम्हाला एक सांगायचं, हे चाळीसगाव डांगांमध्ये हा मुख्य बाजार आहे शेंडी. तर तुम्ही या एक दिवस भेट द्या बाजाराला, तुम्हाला समजेल काय. चला भावांनो, तुम्हाला बाजार दाखवतो. मेथी, वांगे, आलू, प्याज, भेंडी सगळं आहे आपल्याकडं. आणि तुम्ही शेंडला या, फक्त बाजारला या. तुम्हाला ना अजून खूप महत्त्वाचं काय काय बघायला भेटणार आहे. तुम्ही फक्त आम्ही थोडक्यात बघितलं, ही सुरुवात आहे. अजून शेवट आपल्याला खूप मोठा करायचं. या आपल्याकडे पाहते, आपण कॉर्नर मारू थोडं इकडे. आलू म्हणजे बटाटे, तुम्हाला समजलं असं. ही फक्त सुरुवात आहे, तुम्हाला अजून खूप भेटणार आहे बघायला. टोमॅटो, वाटाणे, शेंगा, वांगी 15 रुपये वाटा. 15-20 सगळं आहे या. आणि मुख्य बाजार इथे सुरू होतं. एक मिनिट भाऊ, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथं मस्तपैकी आम्हाला ना टमाटे भेटले होते, तर आम्ही इथून टमाटे घेतले आणि फ्लावर घेतली. फ्लावरचा एक गड्डा. आणि भावेश पण होता आमच्यासोबत. तर भावेश असा करायचा, जिथं त्याला वाटाण्याच्या शेंगा दिसतील तिथं जायचा आणि विचारायचा कशा दिल्या शेंगा, आणि 2 शेंगा घ्यायचा आणि निघून यायचा. 4-5 आमचा बाजार करून झाला होता. इथं बघा आंब्याला मस्तपैकी बार आला आणि आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने. तर घराच्या दिशेने निघताना मध्ये चिचोंडी गाव लागते, वारंगुशी आणि शेंडीच्या मध्ये, तुम्हाला माहीतच असेल. तर चिचोंडीच्या इथं ना एक समाधान रेस्टॉरंट म्हणून आहे. 1 नंबर जेवणाची क्वालिटी. इथे आले ना कधी तुम्ही मित्रांनो, इथं नक्की भेट द्या. 1 नंबर क्वालिटी. आणि किरण सर बघा, त्यांच्या घराचं पाईपलाईनीचं काम चालू होतं, नाळाचं. तर पाईप उतरवले होते, मग तो चालला होता. आणि मग जुन्या फाट्यावरती उतरून मी निघालो होतो राजूरला. मला राजूरला जायचं होतं, काम होतं थोडं. तर निघालो होतो राजूरला. चलो राजूर दाखवतो तुम्हाला. हा रंध्याचा पूल आहे मित्रांनो, एकदम थंड असा आणि स्वच्छ, एकदम सुंदर पाणी.